महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक 2 दिवसीय विदर्भ दौरे पर थे। अपने इन 2 दिवसीय के दौरे पर उन्होंने नागपुर में वन विभाग के अधिकारियों के साथ समीक्षा बैठक की और विभाग की समस्याओं को समझा। महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने विदर्भ के 2 दिवसीय दौरे के दौरान नागपुर स्थित वन विभाग के मुख्यालय में अधिकारियों के साथ अहम बैठक की। इस बैठक में विभाग के कार्यों की समीक्षा की बैठक की गई। मंत्री नाइक ने कहा कि वन विभाग को 100 दिनों में ठोस परिणाम दिखाने होंगे ताकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकास लक्ष्य में विभाग की भी अहम भागीदारी हो सके। उन्होंने अफसरों से कहा कि जरूरी योजनाओं को नुकसान न पहुंचे, इसके लिए सजग रहना जरूरी है। वन खातं आणि अन्य खाती आता बाब अशी आहे की ज्यावेळेला एखाद्या बाबीकरता ज्यावेळेला जास्त खर्च केला जातो, आपण उदाहरणार्थ समजा एखादा मोठा मुलगा असेल, त्याला जर फॉरेनला आपण एज्युकेशनला पाठवलं तर वडिलांच्या पगाराच्या अनुषंगानं वडिलांनी कुठेतरी कोणाला चीट करून पैसे आणावेत किंवा लुटीचा पैसा आणून संसार चालवावे अपेक्षा नाही आहे। तद्वतच या ठिकाणी एकूणच माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ या सर्व परिस्थितीमध्ये ज्या सवलती त्या ठिकाणी घटकांना दिल्यात त्या विड्रॉ न करता एकूण राज्याचा कारभार आर्थिकदृष्ट्या निश्चितपणे बॅलन्स झाला पाहिजे, याकरता सगळे प्रयत्न चालू आहेत। आणि मी या ठिकाणी सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले की तुमच्या खात्यामधून वन खात्याला आर्थिक बल कसं मिळेल याच्याविषयी एक नोट तयार करा आणि त्या सर्व घटकांना ती सांगितलेलं आहे। प्रामुख्यानं फॉरेस्ट FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, मी 95ला ज्यावेळेला मी वनमंत्री झालो त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर मोले हे IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसमधले हे जपानमध्ये त्या ठिकाणी कॉन्सुलेट जनरल होते। समाव त्यांची माझी मैत्री होती आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सुमोटोमो कॉर्पोरेशन हे म्हणजे इफ आय एम नॉट रॉन्ग की भारत सरकारचा जितका टर्नओव्हर होता त्यावेळेला तितका टर्नओव्हर त्या कॉर्पोरेशनचा होता। बैठक में उन्होंने बांस और मौसमी फलों जैसे अनार और अंगूर की खेती को वन क्षेत्र में बढ़ावा देने की अपील की। इसके साथ ही उन्होंने ऐसे क्षेत्र में जहां पेड़ नहीं उगते वहां सोलर प्लांट लगाने का अहम सुझाव दिया। राज्य की करीब 700 नर्सरियों में आम के पौधे लगाए जाने की योजना पर भी चर्चा की गई। मंत्री ने निर्देश दिए कि समृद्धि महामार्ग के किनारे और वन क्षेत्र में अधिक से अधिक पेड़ लगाए जाए। पूर्व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार की नीतियों की भी सराहना की गई और ताड़ोबा जैसे वन क्षेत्रों के संरक्षण को लेकर गंभीर रुख अपनाने पर जोर दिया। जसं मलेशिया, इंडोनेशियामधून मेजर पेपरपल येतो, तशा प्रकारचं FDCM बरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर करावं। नफ्यामध्ये 51% FDCM पैसा ते इन्व्हेस्ट करणार, म्हणजे त्यावेळेला 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचं त्यांनी ठरवलं होतं। तंत्रज्ञान त्यांचं, मशिनरी त्यांची, मॅनपॉवर आपली आणि ती मॅनपॉवर ट्रेन करणारी यंत्रणा फॉरेस्टकडे आहे। अशा प्रकारे बांबूच्या माध्यमातून पेपर पल्प आणि त्याचबरोबर सीझनल फ्रूट्स आणि रिजनल फ्रूट्स म्हणजे प्रामुख्याने कोकणामध्ये आंब्याची झाडं लावावीत, त्याच्यावर प्रक्रिया करून कॅनिंग करून आपण आंब्याचा ज्यूस पॅक करावा, जसे आपण पेप्सी, कोका-कोला वगैरे तशा प्रकारचं। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये डाळिंबाच्यावर प्रक्रिया करून डाळिंबाचं ज्यूस, ग्रेप म्हणजे द्राक्षाचं ज्यूस, मराठवाड्यामध्ये मोसंबीचं आणि विदर्भामध्ये संत्र्याचं, अशा प्रकारच्या फॉरेस्टच्या जागांमध्ये त्यांनी लागवड करावी। आणि आता सुद्धा तो आम्ही हट्ट सोडलेला नाही। माननीय मिलिंद म्हैसकरांना आम्ही सांगितलं की ती आणि त्यांनी संपर्क साधला सुमोटोमोच्या कॉर्पोरेशनबरोबर आणि दे आर प्रिपेअर। आता फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये नुसत्या सुमोटोमो कॉर्पोरेशन जगाच्या पाठीवर असे 100 कॉर्पोरेशन आहेत की जे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत। या माध्यमातून फॉरेस्टला उत्पन्न मिळावं आणि असा एक दिवस यावा की जनरल बजेटमध्ये फॉरेस्टनी पैशाची मागणी करू नये, अशा प्रकारचं चित्र निर्माण व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे। आणि आय एम डॅम शुअर
आता सुरुवातीला ह्या 2-3 महिन्यामध्ये ती सगळ्या रचना होतील, नंतर त्याची कारवाई साधारणपणे 1-1.5 वर्षामध्ये होईल आणि मग त्याचे रिजल्ट्स बाहर निकलतील। मंत्री गणेश नाइक का यह दौरा वन विभाग के लिए दिशा निर्धारण और समस्याओं के समाधान के लिए महत्वपूर्ण रहा। माननीय पंतप्रधानांच्या सर्वांना घर मिळालं पाहिजे, जलजीवन मिशन त्या ठिकाणी माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सेवा, शिक्षणाच्या सेवा, रस्ते, वीज या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्यामध्ये वन खात्याचा अडथळा होऊ नये। काय होतं लक्षात आलं का की खालच्या लेवलला वनपाल किंवा RFOला त्या ठिकाणी अज्ञानानं त्या ठिकाणी विरोध करावा लागतो। एखादा प्रचलित रस्ता असेल, पूर्वी डांबर रोड झालेला, परंतु त्या ठिकाणी पुन्हा जर निर्माण करायचा प्रयत्न केला जातो तर नाही ते नाही करायचं। आज स्पष्ट सूचना दिलीत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना की प्रचलित जे रस्ते आहेत ते अडवायचे नाहीत आणि माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांनी जे ड्रीम्स त्या ठिकाणी ठरवले त्या ड्रीम्सच्या अनुषंगानं आपल्या खात्याकडून कसल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये ही भूमिका सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी ते खालच्यापर्यंत झिरपत जावं आणि खालच्या स्तरावरच तो निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे।